तर थेट जाऊया यावेळेस आपल्या सोबत वरिष्ठ पत्रकार जोडले गेलेले आहेत। थेट जाऊया दिल्लीला। यावेळेस दिल्लीमधून आपल्या सोबत सुनील चावके सर जोडले गेलेले आहेत। सर, आपण बघतोय कायदा सुव्यवस्था आपण महाराष्ट्राची जर बघितली तर लोक म्हणतायत काही अंशी सुधारणा झालेली आहे। काय वाटतं आपल्याला की फडणवीस सरकारचं वर्ष कायदा सुव्यवस्थेसाठी कसं होतं? तो दिसतंय की 16% लोकांना वाटतं की बरीच सुधारणा झाली आहे आणि 50% लोकांना असं वाटतंय की थोडीफार सुधारणा झाली आहे। याचा अर्थ सुधारणेला भरपूर वाव आहे हे यातून स्पष्ट होत आहे। आणि 33% लोकांना जर असं वाटतं आहे की खालावलेली आहे किंवा पूर्वीपेक्षा बरीच ढासळली आहे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती, तर ती देखील ही टक्केवारी देखील चिंताजनक आहे आणि ह्या आघाडीवर भरपूर काम करण्यासाठी मोठे आव्हान सरकारपुढे आहे असं स्पष्ट दिसतंय। शैलेश पांडे सर, आपण नागपूरमधली अवस्था जर कधी पाहिली तर नागपूरमध्ये देखील गेल्या काही दिवसात अनेक अशा घटना घडल्या होत्या। कायदा सुव्यवस्थेचा बोजवार उडाला होता, परंतु लोकांना देखील थोडी सुधारणा झाली असं वाटतंय। तुमच्या सर्वेक्षणामध्ये तो कौल पण आलेला आहे। याच्यामध्ये चावके जसं म्हणाले की याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी भरपूर वाव आहे। विशेषतः मी याच्या संदर्भात सरकारला एक कॉम्प्लिमेंट दिली पाहिजे की हे सायबर गुन्हेगारी आणि आधुनिक पोलीस यंत्रणा आणि त्याचं नेटवर्किंग, विशेषतः महिला भरोसा सेल, याच्यामध्ये भरपूर काम या सरकारनं केलेलं आहे। क्राईम डिटेक्शन आणि प्रिव्हेन्शन या क्षेत्रामध्ये मात्र अजून भरपूर काम करण्याची आवश्यकता आहे, हेच हा सर्वे दाखवतो असं मला वाटतं। अगदी सर, परंतु आपण बघतोय जे पुण्यामध्ये घडलं, दिवसाढवळ्या हत्या झाल्या, कोयता गँग सारख्या एका अल्पवयीनांच्या टोळ्यांनी उद्रेक, त्यांचा उच्छाद खरं तर मांडला होता पुण्यात, सोलापूर, नाशिक, नागपूरमध्ये। त्या आधारे जर कधी या घटना पाहिल्यानंतर मात्र अशा पद्धतीनं रील्स बनवण्यासाठी देखील गुन्हे घडले गेलेले आहेत। तर सरकारी भ्रष्टाचार असेल, त्यामुळे अशा अनेक घटना आहेत की ज्यामुळे खरं तर कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असं दिसत असताना इथं फडणवीस सरकार अपयशी ठरलं असं वाटतं का? अपयशी नाही ठरलं। सगळीकडे पोलीस यंत्रणेने अतिशय इफिशियंटली काम केलं, हे मान्य केलं पाहिजे की गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणेवर, प्रशासनावर उत्तम वचक आहे आणि त्याच्यामुळे पोलीस यंत्रणेला काम करावं असं वाटलं नाही वाटलं तरी देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांना काम करणं भाग आहे। अगदी सर, तर आपण बघतोय की कायदा सुव्यवस्थेची स्थिती जी आहे ती थोडी बहुत सुधारल्याचं या ठिकाणी कौल सांगतोय, महाराष्ट्रातली जनता सांगतेय। त्यामुळे फडणवीस सरकारच्या वार्षिक परीक्षेमध्ये कायदा सुव्यवस्था नेमका कसा होता त्याचा जर कधी आपण कौल बघितला, तो प्रश्न जर कधी बघितला, तर तिथं 50% जे लोक आहेत त्यांना थोडी ही कायदा सुव्यवस्थेची स्थिती जी ती सुधारली सारखं वाटतंय। नक्कीच। आता आपण पुढच्या